हाय गाईज, आज मी तुम्हाला एक 2 मिनिट्स माझं डेली नाईट रूटीन दाखवणार आहे, जे मी माझ्या फॅमिलीसाठी माझ्यासाठी करते. सो मी इथे काही ड्रायफ्रूट्स घेतले जे मी ओव्हरनाईट सोक करते आणि काही सीड्स आहे, बेरी आहे जे मी रेडी करून ठेवते. सो बेसिकली आल्मंड्स मी सोक करून ठेवते. ते सकाळी उठले ना की त्याचं पाणी काढायचं, त्याची साल काढायची आणि मगच खायचं. पंपकिन सीड्स आहेत ते तुम्हाला सोक करायची गरज नाही आहे, बेरीज पण सोक करायची गरज नाही आहे. हे मी आमच्या इझी ॲक्सेससाठी रेडी करून ठेवलं आहे. आता मी त्यांचे फायदे सांगते तुम्हाला. रेझन्स जे आहेत ना, ब्लॅक रेझन्स हे आयर्न रिच, अँटीऑक्सिडंट्स, फायबर असतं त्याच्यामध्ये. आपल्या डायजेशनला खूप हेल्प होतं. ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्यांनी नक्कीच ब्लॅक रेझन्स रोज भिजवून त्याच्यातलं पाणी काढून खा. फिग्स जे आहेत ना, ज्याला आपण अंजीर बोलतो, ते हाय इन फायबर आहे, मिनरल्स आहे आणि आपल्या ओव्हरऑल डायजेशनला सपोर्ट करतं. वॉलनट्स जे आहेत ना, त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅट्स आहे, म्हणजे ब्रेन हार्ट हेल्थला ते सपोर्ट करतं. आल्मंड्स जे आहेत ना, ते व्हिटॅमिन ई रिच, हेल्दी फॅट्स आहेत, मॅग्नेशियम आहे आणि आपल्या अगेन हेल्थला सपोर्ट करतं. पंपकिन सीड्समध्ये आहे ना, प्रोटीन आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, आयर्न आहे, हेल्दी फॅट्स आहे आणि हे आपल्या इम्युनिटीला मसल फंक्शनला सपोर्ट करतं. ज्यांना फर्टिलिटी इश्यू आहे किंवा ज्यांचे सारखे पाय दुखतात, ते हे पंपकिन सीड्स रोज मुठ्ठीभर खाऊ शकतात. बेरीज हे रोजच असतात आमच्याकडे असं काही नाही आहे, पण याचेही काही फायदे आहेत. व्हिटॅमिन सी, फायबर, अँटीऑक्सिडंट्स असतात. आपल्याला बेसिकली खूप फ्रेश वाटतं आणि स्किन केअरसाठी तर अमेझिंग आहे. सो हे मी जेव्हा किचन आवरायला जाते ना, तेव्हा हे सगळं असं करत असते. आज तर माझ्याकडे कोथिंबीर होती. सो कोथिंबीर तुम्ही 2 पद्धतीने स्टोअर करू शकतात. एक तर तुम्ही ती निवडा, धुवा, सुकवा आणि मग टिश्यू पेपरमध्ये रॅप करून ठेवू शकता. पण आज माझ्याकडे वेळ नव्हता, रात्र खूप उशीर झालं होतं, म्हणून मी दुसरी पद्धत वापरली. मी त्याच्या मागचे डेट्स काढले आणि ती टिश्यू पेपरमध्ये रॅप करून कोथिंबीरच्या डब्यामध्ये ठेवली. वापरताना तुम्ही ती धुवून वापरू शकता. सो बेसिकली जर तुम्ही असंच जर कोथिंबीरच्या डब्यामध्ये ठेवली ना, तर ती लगेच काळी पडणार. बेटर वे इज टू यूज इदर ऑफ दिस 2 वेज आणि तुम्ही टिश्यू पेपरमध्ये नक्की त्याला स्टोअर करा. 5-6 दिवस तर कोथिंबीरला काहीच होत नाही, एकदम मस्त फ्रेश राहते. हे होतं माझं छोटंसं रुटीन. मग लाईट बंद केली आणि झोपायला गेलो. गुड नाईट. फॉलो नक्की करा.